जास्त तेलकट नाही जात. त्यांनी सांगितलं पावडर लावायला, मी नव्हती लावली. आता पावडर लावली थोड्या वेळासाठी चेहऱ्यातून पाय बरं. लय तणाव आहे ना. काय म्हणताय? जीवाला मी काय दिलं मी जेवण तरी हे थोडं मागं ओढतं का? हां. थोडा कुंकू असा खाली घेतला तर सिंदूर पेन्सिल थोडासा नॉर्मल सिंदूर पेन्सिल ते वेगळं वाटेल ना. थोडा कुंकू घे खाली थोडा लावू. हां. या सोना मॅडम शूटिंग चालू आहे. आई साहेबांचं मेकअप चालू असताना खास आपला मेकअप मी लाईफमध्ये फर्स्ट टाइम मेकअप करते. लाईफमध्ये फर्स्ट टाइम हे मेकअप. आणि ही आहे माझी मेकअप पर्सन दीपाली प्रतीक सांगळे. आणि मला खरं तर मेकअप करताना कोणावर ट्रस्ट नसतो. दॅट्स वाय इतक्या ब्युटिशियन्स आहेत बट मी कधीच कोणाकडे मेकअप नाही केला आहे. कारण सरकारांना मी मेकअप केलेला आवडत नाही आणि पर्सनली मलाही मेकअप आवडत नाही. बट हा आज पहिलं फंक्शन आहे लग्नानंतरचं. सो मला असं वाटलं की मी थोडा ट्राय करावा आणि सरकारांची रिएक्शन लग्नानंतरचा पहिला मेकअप म्हणजे मी लग्नात सुद्धा मेकअप केला नव्हता. अरे रे बघा बघा त्यांचं शूटिंग चाललंय. सोना मॅडम काढत आहे आणि बाबा इकडून विचारत आणि स्पष्टपणे ब्युटिशियनला धमकी दिलेली होती. काय धमकी दिली ती? मी नाही म्हणजे मला धमकी होती सरकारांची की मेकअप जर भक्का वाटला तर चेहरा धुवायला सांगेन आणि परत पार्लरवालीला घराची पायरी सोडून देणार नाही. आणि मी पार्लरवालीला धमकी दिली जर का चांगला मेकअप नाही झाला तर तू परत जिंदगीत तोंड दाखवू नको नाही तर खाली टाकून देईल म्हटलं. या धमकी दिल्यामध्ये थोडे खुश दिसत आहे. थोडे नाही खूपच दिसत आहे. अजून बाबा तयार पण नाही केलं, तयारी पण नाही केली. काम करायचं मला. आई साहेबांचा फुल मेकअप चाललेला आहे. फुल रेडी आहे आता. आणि सोना मॅडम आपले ग्लिम्सेस गेला आहे. सगळं बिहाइंड द सीन टाकणार आहे. ओके. आता बाबा गाणं म्हणणार आहे लाजरा साजरा मुखड्यावालं. त्यांच्या फरमाईशवर आपण आणि बाबा गाणं म्हणले तर शुभम सर हात लावतील तो कॅमेरा मी लगेच त्याच मिनिटाला घेऊन देईल.
कशी दिसते मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम मी मेकअप केलेला आहे आणि मला मेकअप आवडत नाही खरं तर. असं वाटतं की जो नॅचरल लुक असतो ना तीच खरी सुंदरता असते प्रत्येक पर्सनची, प्रत्येक व्यक्तीची. सो मी सागरपासून शिवलक्ष्मीपर्यंत होईपर्यंत कधीच मेकअप केला नाही. बस सरकारांची इच्छा होती की मी एकदा तरी ब्युटिशियनकडून मेकअप करावा, मला पाहायचं आहे तू कशी दिसते असं. सो त्यांच्याच सिस्टर लागतात दीपाली प्रतीक सांगळे, ज्या मनमाडच्याच आहेत खरं तर, पण आता इथे राहायला आहेत आमच्या गावाजवळ. सो त्यांना मी बोलवलं आणि ट्रायल बेसिसवर आज घरामध्ये एक धार्मिक कार्यक्रम आहे, सो त्यासाठी मेकअप केलेला आहे. कशी दिसते आय डोंट नो, पण साडी पण तिनेच नेसवलेली आहे आणि अशा पद्धतीने छान मेकअप करून दिलेला आहे. मी तुम्हाला तिला भेटवते. अँड हिअर इज शी. या खरं तर माझ्या ननंदबाई आहेत, या ब्युटिशियन आहेत. सो मी लग्नाच्या अगोदर खूप दिवसांपर्यंत वेगवेगळ्या ब्युटिशियन्सच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, बट कधी मेकअप करायचं ट्राय नाही केलं. ट्रायल बेसिस म्हणून यांनी हा मेकअप केला आहे. कसा वाटतोय मेकअप हे तुम्ही सांगा, म्हणजे मी ही ब्युटिशियन कंटिन्यू करायची की नाही. आणि तुम्हाला जर मेकअप आवडला असेल आणि तुम्ही जर येवला कोपरगावच्या हद्दीमध्ये राहत असाल, तुम्हाला जर ब्युटिशियनसाठी जर कुणी पाहिजे असेल तर माझा मेकअप पाहून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि या आहेत ब्युटिशियन दीपाली प्रतीक सांगळे, यांनी माझा मेकअप केलेला आहे. ओके, बाय.